महाराष्ट्रातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी STV महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। ताई तुमची मागणी काय? ताई तुमची मागणी काय? मागणी काय? काय घेऊन गेला? सगळ्या घरच्यांनी सपोर्ट केला, सगळ्यांनी कोणी सपोर्ट केला? कारवाई करायची आम्हाला नाही। सुसंस्कृत आम्ही शिकलेले, आम्ही पोटची मुलगी 3 महिन्यांपासून बेपत्ता, पोलीस प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष। हतबल झालेल्या मुलीची पालकमंत्र्यांना भेटण्यासाठी संघर्ष, पोलीस कर्मचाऱ्यांनी मुलीच्या आईला घेतलं ताब्यात। गरताड तालुका शिरपूर येथील एका तरुणाने धुळे शहरातील अल्पवयीन युवतीला फूस लावून पळवून नेले। या संदर्भात तक्रार देऊनही शिरपूर पोलिसांनी कुठलीही कारवाई केलेली नाही असे मुलीची आई शीतल पाटील यांनी गंभीर आरोप पोलिसांवर केले। तसेच माझी मुलगी शिरपूर येथे नातेवाईकांकडे गेली असता तेथूनच तिचं अपहरण करून तिला बेपत्ता केल्याचा गंभीर आरोप मुलीच्या आईने केलाय। आणि या पार्श्वभूमीवर आज शीतल पाटील या मुलीच्या आईने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पालकमंत्री यांना भेटण्यासाठी आक्रोश केला। मात्र पोलिसांनी यावेळी शीतल पाटील तिच्यासह तिच्या संपूर्ण कुटुंबाला ताब्यात घेतलं। लाल मुलीचं आईचं नाव आहे आणि तिचं नाव मयुरी आहे। मयुरी काय नेमकी घटना घडलेली? आता तुमची नेमकी मागणी? 5 ला घडलेली घटना, 3.5 महिने झाले तरी काहीच नाही। काय झालं तुमच्या मुलीला? घेऊन गेला तो विश्वजित युवराज मोरे, धडधाडचा आहे। अच्छा, मग काय आता आम्ही परत आणण्यासाठी दिवरे साहेबांना भेटलो, काळे साहेबांना भेटलो, IG ला भेटलो, सगळ्या मंत्र्यांना, चाकणकरला भेटलो, कोणीच काही करत। मग गरीबाचं कोण ऐकतंय का? आणि ती रक्षा खर्चेच्या पोरीला लगेच शोधून त्या बड्याला फरार झालेला 24 तासात घेऊन आले। 3.5 महिने झाले, हाकाचा सापडत नाही यांना। त्याला हे करायचं काय भेटू हा? नाही कोणी वालीच नाही का गरीबाचा? काय मागणी तुमच्या? कोण दाबून बुक्कीचा मार कोण सहन करणार नाही? आम्हाला काय करायचं? काय मागणी काय तुमच्यावाली ताई? आमची मुलगी घरी परत आणून द्या, एवढीच आमची मागणी। काय नाव आहे मुलीचं? काय विषय गेलेला आहे का? इथंच असेल जवळपास, त्याच्या नातेवाईकांना उचलून आणलं, ते पण काही केलं नाही।